14.2 आहे पहिला क्वेश्चन आहे. ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज देयर वेर 320 वर्कर्स इनिशियली. द नंबर ऑफ वर्कर्स वेर इन्क्रीज बाय 25%. आता इन्क्रीज होत आहे म्हणून आपल्याला तो फॉर्म्युला काय असणार आहे? A is equal to P into bracket 1 plus R upon 100. नॉर्मल फॉर्म्युला राहणार आहे. पण काही वेळा जर डिक्रीज आलं, फॉल आला, असं जर काही शब्द आले तर तिथे काय करायचं? 1 प्लस जो होता ना तिथे 1 मायनस करायचं. तिथे फॉर्म्युला चेंज होणार आहे. काय? फक्त एवढंच. A is equal to P into bracket 1 minus R upon 100 and raised to n. एवढाच काय तो चेंज होणार आहे. आता इथे काय सांगितलंय? इन्क्रीज बाय 25% म्हणजे आपला नॉर्मल फॉर्म्युला राहणार आहे. Every year find the number of worker after 2 years. आता यात काय काय P काय असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा बघा, यात प्रिन्सिपल म्हणण्यापेक्षा आता याच्यातली जी P जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे? नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली. काय असणार आहे ते? नंबर ऑफ वर्कर्स जे किती आहे? 320. नंतर R काय असणार आहे? याचा R काय असणार? रेट ऑफ increase, rate of increase workers in worker किती आहे तो? 25%. आणि नंबर ऑफ इयर किती आहे रे? 2 इयर. नंबर ऑफ इयर किती आहे? 2. आणि अमाउंट काय असणार आहे? नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 इयर. अमाउंट म्हणजे काय? नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 इयर. ते आपल्याला काढायचं. आणि काय विचारलंय? फाइंड द नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 इयर्स. सो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला काय आहे? A is equal to P into bracket 1 plus R upon 100 रेस्ट टू किती येणार? 2. फॉर्म्युला ध्यानात ठेवा. इथे काय होत आहे? वर्ड इन्क्रीज आहे म्हणून आपण प्लस घेतला. डिक्रीज, लो असे काही जर वर्ड आले तर तिथे आपल्याला मायनस घ्यायचं. एवढाच फक्त चेंज आहे. सो P किती येणार? 320 into bracket 1 plus R किती आहे? 25 upon 100 raised to 2. इथे सिंपलीफाय कसं करणार? 25 1 दा 25, 25 4 दा 100. So 320 into bracket 1 plus 1 upon 4 raised to 2. So 320 आहे तसा. 4 1 दा 4, 4 plus 1 5, 5 upon 4 raised to 2. आता हे कसं सॉल्व करणार? पुन्हा A is equal to 320 into 5 upon 4 into 5 upon 4. बघा कसं सॉल्व करणार? 4 1 दा 4, 4 8 दा 32 आणि 0. पुन्हा 4 1 दा 4, 4 2 दा 8 आणि 0. सो 20 into 5 5 दा 25 आणि 25 2 दा 50. म्हणजे अमाउंट किती आली ती? 500 आली. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. अ शेफर्ड हॅज 200 sheep with him. Find the number of sheep with him after 3 years. If the increase in number of sheep is 8% every year. Increase वर्ड वापरला. इन्क्रीज म्हणजे आपल्याला परत काय करायचंय? प्लस करायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात अगोदर P काय असेल? त्याचा नंबर ऑफ शीप. P म्हणजे काय? नंबर ऑफ शीप ज्या किती आहेत रे? 200 आहे. ओके. आणि त्याचा R किती आहे? इन्क्रीज कितीने होतात त्या? इन्क्रीज 8%. आणि N किती आहे? किती वर्षानंतर सांगितलंय? 3 इयर्स. N त्याचा 3 असेल. आणि अमाउंट म्हणजेच काय असेल ती? नंबर ऑफ शीप आफ्टर 3 इयर्स. अमाउंट म्हणजे काय? नंबर ऑफ शीप आफ्टर 3 इयर. ठीक आहे. फॉर्म्युला टाकूया. अमाउंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. P into bracket 1 plus R upon 100 raised to n. सो P किती आहे आपला? P किती दिलाय? 200 into bracket 1 plus R किती आहे? 8 upon 100 raised to n. सो 200 याला शॉर्ट मध्ये करू शकतो आपण. 2 4 8 किंवा
4 टू जा 8, 4 टू जा 8 आणि मग n किती दिलाय आपल्याला आफ्टर 3 इयर्स. सो 1 plus 2 upon 25 raised to 3. So 200 into bracket 25 on the 25 plus 2 किती 27 upon 25 raised to 3. So 200 as it is. 27 upon 25, 27 upon 25 आणि 27 upon 25 असं ते आपल्याला सॉल्व करावं लागेल. 25 on the 25, 25 8 जा किती 200. सो वरच्यांची आता वरच्यांचा मल्टिप्लाय 8 into 27 into 27 into 27 upon 25 into 25 किती येणार 625. मग ह्याचा आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा 25 किती येणार 625. मग ह्याचा आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा 8 into 27 into 27 into 27 जर मल्टिप्लाय केलं तर ते आन्सर येतं 157,464 आणि डिवाइडेड बाय आपल्याला करायचे 625. मग ते डिव्हिजन केल्यानंतर आन्सर येतं 251.94 हे त्याचं आन्सर येतं. जी आपल्याला अमाउंट विचारली ते अमाउंट म्हणजे इथे थोडक्यात काय होईल की आफ्टर 3 इयर्स किती शिप असतील तर त्या साधारण 251 एवढे असतील. नंबर ऑफ शिप्स आफ्टर 3 इयर 251. बघा इथे आन्सर काय आलाय 251.94. हा जर नंबर 5 पेक्षा जर मोठा असेल तर अलीकडच्या नंबर मध्ये एक मिळवायचा असतो लक्षात ठेवा. सो ए किती मिळणार आपल्याला 252 मिळणार. इन अ फॉरेस्ट देयर आर 40,000 ट्रीज. एका जंगलामध्ये किती झाडं आहेत 40,000 झाडं आहेत. फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स. म्हणजे 3 वर्षानंतर किती ते झाडं असतील झाडांची संख्या असेल. इफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द नंबर ऑफ द रेट ऑफ 5% पर इयर. आणि त्यांचा जो इन्क्रीज होण्याचा जो रेट आहे तो कितीचा आहे 5%. आता इन्क्रीज आहे. इन्क्रीज म्हणल्यानंतर परत काय प्लसच साइन वापरणार. सो आता याच्यातला पी काढूया. नंबर ऑफ ट्रीज किती आहे नंबर ऑफ ट्रीज जे किती आहेत 40,000. रेट किती सांगितलाय किती पर्सेंट 5% सांगितलाय. आणि एन काय आहे किती इयर आफ्टर 3 इयर. सो त्याचे अमाउंट काय मिळणार आहे नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर. अमाउंट काय नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स. सो फॉर्म्युला आपल्याला आहे पी किती असेल 40,000 1 प्लस आर किती आहे 5/100 रेज टू 3. सो हे शॉर्ट करू शकतो याला बघा 5 1 जा 5 5 2 जा 10 आणि 0. सो इथे 40,000 into bracket 21 जा 20 आणि प्लस 1 म्हणजे किती 21/20 किती टाइम्स 3 टाइम्स. सो 40,000 into 21/20 21/20 आणि 21/20. याला सिम्प्लिफाय करूया. कसं करणार 21 जा 20 22 जा 24 आणि हे वरती हे 3 0. पुन्हा 21 जा 20 21 जा 20 हे 2 0 21 जा 20 25 जा 100. फक्त काय करायचं 5 into 21 into 21 into 21 करायचं. ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स मिळतील. किती मिळेल 46305. म्हणजे नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स किती 46,305. फोर्थ क्वेश्चन आहे द कॉस्ट प्राइस ऑफ अ मशीन इज 2,50,000 इफ द रेट ऑफ डिप्रिसिएशन म्हटलेले म्हणजे आता इथे आपल्याला मायनस करावं लागणार हे लक्षात ठेवा इज 10% per year. Find the depreciation in price of the machine after 2 years.
2 वर्षानंतर ते डिप्रिसिएशन किती असेल ते आपल्याला काढायचंय. आता याचा पी काय असेल, कॉस्ट ऑफ पी म्हणजे ती कॉस्ट ऑफ मशीन, कॉस्ट ऑफ मशीन जी किती आहे 2,50,000. त्याचा रेट कसा आहे 10% डिप्रिसिएशनचा रेट आहे. आणि नंबर ऑफ इयर किती सांगितले 2. सो आफ्टर 2 इयर्स त्याचं डिप्रिसिएशन आपल्याला काढायचं आहे. अमाऊंट म्हणजेच काय कॉस्ट प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 इयर. सो आता फॉर्म्युला चेंज होणार, इथे प्लस ऐवजी काय येणार मायनस येणार. लक्षात ठेवा, कारण काय तर इथे काय वर्ड वापरला आहे डिप्रिसिएशन. काय म्हणजे कमी कमी होतोय हे लक्षात ठेवा. आणि आता फॉर्म्युला त्यानुसार चेंज होईल बघा. पी किती आहे 2,50,000. 1 minus 10 upon 100 raised to n किती आहे 2. सो 2,50,000 हे काय होईल 100 मधला 100 minus 10 म्हणजे किती येतील 90 upon 100 raised to 2. सो 2,50,000 into 90 upon 100 आणि into 90 upon 100 2 टाइम्स आहेत बघा. 0 0 कट करूया, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, पुन्हा हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट आणि हा ही 0 कट. सो 25 into 90 into 90. 25 as it is. हे 9 9 जा 81 आणि हे डबल 0. डिप्रिसिएशन काढायचे त्याचं 2,50,000 आणि 10% डिप्रिसिएशन आहे, मग ते आता मायनस करायचं 2,02,500. सो ते किती येईल हे त्याचं डिप्रिसिएशन.